हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू ऑल ऑफ यू. आय एम मिस सीमा लांडगे. अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण इंट्रोडक्शन ऑफ इन्शुरन्स या पेपरमधील बोनस हा पॉईंट बघितला आहे. त्यामध्ये बोनसचं आपण इंट्रोडक्शन पाहिले. बोनस म्हणजे काय किंवा बोनस वेगवेगळ्या प्रकारचा असतो. तो कोणत्या लोकांना दिला जातो, बोनस देण्यासाठी लोकांची पात्रता काय असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या पदावर असणाऱ्या लोकांसाठी, कर्मचाऱ्यांसाठी दिला जाणारा बोनस हा कशा पद्धतीनं दिला जातो. बोनस बरोबरच कंपनी त्यांना त्यांचे शेअर्स विकण्यासाठी तयार असते का, ह्या पॉईंट्स आपण अगोदर बघितलेले आहेत. ओके, आणि आज आपण बघणार आहोत तो पॉईंट म्हणजे बोनस महागाई. यामध्ये पारंपरिकपणे उच्च कार्यक्षम नफा उत्पन्न करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बोनस दिले जातात. बघा, पारंपरिकपणे उच्च कार्यक्षम नफा उत्पन्न करणाऱ्या कर्मचाऱ्यांना काय केले जातात, बोनस हे दिले जातात. परंतु कंपन्या कमी कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बोनस देण्याची निवड इथं करतात. जरी असे करणारे व्यवसाय अधिक हळू वाढतात आणि कमी पैसे कमवतात. काही व्यवसाय मत सर्व कर्मचाऱ्यांच्या प्रतिक्रियेवर नियंत्रण ठेवण्याच्या प्रयत्नात ओलांडून बोर्ड बोनस वितरित करतात. तथापि जो काही अपुरा परफॉर्मन्स असेल त्याला तिथं रिजेक्ट केलं जातं आणि ते स्पष्टपणे त्यांना सांगितलं जातं की तुम्हाला तिथं बोनस हा दिला जाणार नाही. कारण तुमचं जे प्रेझेंटेशन असणार आहे, जिथं तुमचं प्रेझेंटेशन अपुरा असणार आहे तिथे तुम्हाला 100% रिस्पॉन्स दिला जात नाही. त्याचबरोबर शिवाय मालकास त्याच्या कर्मचाऱ्यांच्या कामगिरीच्या यशाचे अचूक मूल्यांकन करणे इथं अवघड असतं. बघा, जिथं तुम्ही तुमचं 100% जर देतच नसाल पार्टिसिपेशनमध्ये, त्यावेळेला जे काही तुमचं यश असणार आहे त्या यशाचं मूल्यांकन करणं हे अतिशय अवघड जाणार आहे तुमच्या कर्मचाऱ्यांच्या यशावरती डिपेंड आहे पूर्ण बिझनेस. सो त्यासाठी कर्मचाऱ्यांचे यश हे मूल्यांकन करणे मालकास अवघड जाते. उदाहरणार्थ, जे मालक आपल्या क्रियाकलाप खोटा बनवण्यात अयशस्वी होतात ते खूप कठोर कामगार असू शकतात. तथापि अटळ उत्पादन विलंब किंवा आर्थिक मंदीसारख्या त्यांच्या नियंत्रणाबाहेरच्या अनेक अटींमुळे त्यांची कार्यक्षमता अडथळा तिथे येऊ शकतो. ओके, त्यानंतर तुम्हाला दुसरा पॉईंट दिला पे ऑफ बोनस. पे ऑफ बोनसमध्ये काय सांगितले, तर कंपन्या वाढत्या बोनसच्या जागी बदलत आहेत. बघा, कंपन्या वाढत्या बोनसच्या जागी बदलत आहेत. एक ट्रेंड ज्यामुळे बऱ्याच कंपन्या कर्मचाऱ्यांना त्रास होतो. काय सांगितले गेले, एक ट्रेंड ज्यामुळे बऱ्याच कंपन्या कर्मचाऱ्यांना त्रास होतो. नियोक्ते बोनससह वेतन श्रेणी भरण्याचे वचन देऊन वेतनवाढ कमी ठेवू शकतात, परंतु त्याचे पालन करण्याचे कोणतेही बंधन इथं नाही. बघा, त्याचं पालन करण्याचं कोणतंही बंधन इथं दिलं गेलं का, तिथं बंधन दिलं गेलं नाही. कारण नियोक्ते विवेकी आधारावर बोनस देतात. ते धीमे वर्षात किंवा मंदीच्या काळामध्ये बोनस रोखून त्यांचे निश्चित खर्च कमी ठेवू शकतात. बघा, आणि दरवर्षी पगार वाढण्यापेक्षा हा दृष्टिकोन अधिक व्यवहार्य आहे, केवळ मंदीच्या काळात वेतन कमी करण्यासाठी. त्यानंतर लाभांश आणि बोनस समभाग. यामध्ये कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त भागधारकांना लाभांशा स्वरूपामध्ये बोनस देखील मिळू शकतो आणि दिला जातो. भागधारक जे असतात त्यांना लाभांशा स्वरूपामध्ये मोठ्या रकमेतून काय केला जातो, बोनस हा मिळत असतो, जो कंपनीला मिळालेल्या नफ्यामधून बाजूला ठेवलेला असतो. बघा, रोखीच्या लाभांऐवजी एखादी कंपनी गुंतवणूकदारांना बोनस समभाग देऊ शकते. जर कंपनी ही गुंतवणूकदारांना बोनस समभाग देऊ शकते. जर कंपनी रोखीने कमी असेल तर कंपनीच्या समभागातील बोनस शेअर्स त्या समभागधारकांना कंपनीच्या स्टॉकच्या मालकीच्या नियमित उत्पन्नाची अपेक्षा ठेवून बक्षीस तिथं दिलं जातं. काय सांगितलंय, कर्मचारी जे असतील त्यांना तर बोनस दिला जातो, परंतु त्या व्यतिरिक्त भागधारक कंपनीचे जे असतील त्यांना लाभांशच्या स्वरूपामध्ये देखील काय केलं जातं, बोनस हा दिला जातो.
जो कंपनीला मिळालेल्या नफ्यामधून बाजूला ठेवला जातो. कंपनीचा जो काही नफा असेल, 20% कंपनीला नफा झालेला असेल, तो 20%मधून जो काही भागधारकांना लाभांश दिला जातो भागधारकांना, तो बोनसच्या स्वरूपामध्ये असतो. मग तो काय केला जात असतो, रिझर्व म्हणून बाजूला ठेवला जात असतो. आणि त्यामधून जे काही भागधारक असतील त्या भागधारकांना लाभांशाच्या स्वरूपामध्ये बोनस हा कंपनी वाटप करत असते. त्याचबरोबर रोखीच्या लाभाऐवजी एखादी कंपनी गुंतवणूकदारांना बोनस समभाग देऊ शकते. काय सांगितलं, रोखीच्या लाभाऐवजी एखादी कंपनी गुंतवणूकदारांना बोनस समभाग देऊ शकते. जर कंपनी रोखीने कमी असेल तर कंपनीच्या समभागातील बोनस शेअर्स त्या समभागधारकांना कंपनीच्या स्टॉकच्या मालकीच्या नियमित उत्पन्नाची अपेक्षा ठेवून बक्षीस देतात. नंतर भागधारक त्यांच्या रोख गरजा भागवण्यासाठी बोनस समभागांची विक्री करतात किंवा समभाग त्यांना धारण करू शकतात. ओके, सो अशा पद्धतीनं झालं समभागांच्या बाबतीत. त्याचबरोबर कामगारांव्यतिरिक्त आणखीन किती लोक आहेत ज्यांना बोनस हा कंपनी ऑफर करत असते. त्यामध्ये बघा, कर्मचाऱ्यांची बोनस प्राप्त करण्याची पात्रता. काय सांगितलंय पात्रतेमध्ये, त्या वर्षात फक्त ज्या संस्थांनी आस्थापनामध्ये 30 दिवसांपेक्षा कमी कालावधीसाठी काम केलेले असेल त्यांनाच बोनस मिळण्यास पात्र ठरवलं जातं. काय सांगितलंय, फक्त त्या वर्षामध्ये फक्त ज्या संस्थांनी 30 वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी काम केलेलं असेल त्या संस्था बोनस देण्यासाठी पात्र ठरतात. एखाद्या कर्मचाऱ्याने एखाद्या लेखावर्षात एखाद्या आस्थापनामध्ये काम केले आहे असे मानले जाते की ज्या दिवशी त्याला सोडण्यात आले आहे किंवा सुट्टीवर आहे आणि तो अपहरण झाल्यामुळे तात्पुरत्या अपंगत्वामुळे अनुपस्थित राहिला असेल आणि त्याच्या नोकरीच्या वेळी किंवा प्रसूतीच्या रजेचा लाभ त्याला देतं किंवा ते कर्मचारी जी असेल तिला तिथे लाभ घेता यावा. त्यानंतर आस्थापनाच्या आवारात फसवणूक, दंगलखोर आणि किंवा गैरहिंसक वर्तन केल्यामुळे किंवा एखाद्या चोरीच्या गैरव्यवहाराच्या किंवा आस्थापनाच्या मालमत्तेची तोडफोड केल्यामुळे एखाद्या कर्मचाऱ्यांच्या सेवा काढून टाकल्या जातात किंवा काढून गेल्या जातात तर अशा परिस्थितीत असा कर्मचारी असू शकतो त्याच्या मालकाकडून बोनस घेण्यास अपात्र. बोनस न भरल्याबद्दल कर्मचारी व कर्मचारी यांच्यातील कोणतेही करार इथं मान्य केले जात नाहीत. त्याचबरोबर देय असलेल्या बोनसच्या रकमेतून वजावट. काय सांगितलं, देय असलेल्या बोनसच्या रकमेतून वजावट. त्यामध्ये लेखावर्षात एखादा कर्मचारी गैरवर्तन केल्याबद्दल लेखावर्षामध्ये एखादा कर्मचारी हा गैरवर्तन केल्याबद्दल दोषी जर आढळला असेल ज्यामुळे मालकाचे आर्थिक नुकसान हे मोठ्या प्रमाणात झालेले असेल तर अशा परिस्थितीत नियोक्ता त्या लेखावर्षाच्या बाबतीत कर्मचाऱ्यांना देय असलेल्या बोनसच्या रकमेतून झालेल्या नुकसानीची रक्कम वजा करू शकतो. फक्त शिल्लक रक्कम जर असेल तर त्यामध्ये कर्मचाऱ्यांना कपात करून ती रक्कम पाठवली जाते.
त्यानंतर नवीन आस्थापनाशी संबंधित विशेष तरतुदी. काय सांगितलं यामध्ये? स्टार्टअप्स आणि नवीन संस्थांना पहिल्या 5 वर्षाच्या बोनसच्या देयकापासून सवलत देण्यात आली आहे. स्टार्टअप्सच्या नवीन संस्थांना पहिल्या 5 वर्षाच्या बोनसच्या देयकापासून सवलत देण्यात आली आहे. नवीन प्रारंभ होण्याच्या लेखावर्षानंतरच्या पहिल्या 5 वर्षात नियोक्ता ज्या वर्षामध्ये नफा मिळवतो केवळ त्या वर्षातच वैधानिक बोनस तो तिथं भरू शकतो. लिगली बोनस तिथे तो भरू शकतो. ओके. बोनस देण्याची पद्धत आणि वेळ मर्यादा. काय सांगितलं यामध्ये? कायद्यातील तरतुदींबरोबर बोनस म्हणून कर्मचाऱ्यांना देय सर्व रक्कम रोख स्वरूपात द्यावी लागते. बघा, कर्मचाऱ्यांना कायद्यातील तरतुदी ज्या असतील त्या तरतुदींना फॉलो करावं लागतं. त्याचबरोबर व्यावसायिक जे असतील किंवा संस्थापक असतील किंवा बिझनेस ऑर्गनायझेशन जे असेल ती कर्मचाऱ्यांना जे काही तरतुदीनुसार बोनस देण्यास सांगितलेलं आहे ती सर्व रक्कम रोख स्वरूपात तिथं देता येते. आणि याचा अर्थ असा की मालक परवानगी किंवा भत्ते म्हणून बोनस घेऊ शकत नाही. त्याचबरोबर खाती पुस्तक बंद झाल्यास, बघा, जो काही कर्मचारी असेल त्या कर्मचाऱ्यांचं ज्या वेळेला खाती पुस्तक बंद होतं त्या खाती पुस्तक बंद झाल्यानंतर 8 महिन्याच्या आत वैधानिक बोनस तिथं द्यावा लागतो. त्यानंतर पेमेंट ऑफ बोनस मध्ये सूट. विशिष्ट परिस्थितीत चिंताग्रस्त कारखाना किंवा घटस्थापनेच्या संबंधित. काय सांगितलंय? विशिष्ट परिस्थितीमध्ये चिंताग्रस्त कारखाना किंवा घटनेच्या संबंधित परिस्थितीचा विचार करून कमीत कमी बोनसच्या देयकास सूट दिली जाऊ शकते. त्याचबरोबर ज्याचा तोटा होतो आणि ते केवळ एका विशिष्ट मुदतीसाठी दिले जाऊ शकतात. बघा, बोनस ज्यामुळे काही व्यक्तींचा तोटा होऊ शकतो किंवा केवळ एका विशिष्ट मुदतीसाठी दिले जाऊ शकतात. संबंधित कारणे असू शकतात. कंपनीला होणारे नुकसान, कारणे आणि सलग तोटा होण्याच्या काही घटना आहेत. त्याचबरोबर घटक न्याय्य असले पाहिजेत आणि बनावट तोडे म्हणजेच बडबड तयार करून बोनस देय हा हेतू जो असेल तो हा मेन हेतू इथं टाळणं अतिशय आवश्यक आहे. त्यानंतर बोनस भरला नसल्यास किंवा कायद्याने कोणत्याही प्रकारे उल्लंघन केल्यास दंड. यामध्ये काय सांगितलं? या कायद्यातील तरतुदींना कोणत्याही प्रकारे अपमानजनक कृत्य केल्यास त्या व्यक्तीस 6 महिन्यांच्या कारावासाची शिक्षा तिथं होऊ शकते किंवा दंड आकारला जाऊ शकतो. त्यानंतर 1000 किंवा दोन्ही सह, बघा काय सांगितलंय, त्या व्यक्तीला एकतर 6 व्यक्तींपेक्षा जास्त जर असेल तर 6 महिन्याची कारवाई होऊ शकते. त्याचबरोबर त्याला दंडसुद्धा आकारला जाऊ शकतो. तर या दोन्ही गोष्टी त्याच्याकडून घेतल्या जाऊ शकतात. दंड विथ त्याला शिक्षासुद्धा देतं. त्यानंतर पेमेंट ऑफ बोनस कायदा कर्मचाऱ्यांखालील विभागावर लागू होत नाही. बघा, पेमेंट ऑफ बोनस कायदा कोणत्या विभागावर लागू होतो आणि कोणत्या विभागावर लागू होत नाही. त्यामध्ये पहिला जीवन विमा कंपनीचे कर्मचारी. त्यानंतर व्यापारी शिफ्टिंग ॲक्ट 1958च्या कलम 42 अंतर्गत जीवन परिभाषित केले. त्यानंतर डॉक्टर कामगार कायदा. त्यामध्ये अन्वये कामगार कायद्यानुसार विशिष्ट सूचीबद्ध असलेले आणि नोंदणीकृत किंवा सूचीबद्ध नियुक्तींना नियुक्त केलेले कर्मचारी कोणत्याही उद्योगातील कर्मचारी उद्योग किंवा राज्य सरकारद्वारे नियंत्रित असतात. त्यानंतर भारतीय रेड क्रॉस सोसायटी किंवा शैक्षणिक संस्था, नफा नसलेल्या संस्था यांचे कर्मचारी. त्यानंतर कंत्राटाद्वारे इमारतींच्या कामावर काम केलेले कर्मचारी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे. त्याचबरोबर IFCI डिपॉझिट विमा कॉर्पोरेशन विमा पुनरावलोकन कॉर्पोरेशनचे कर्मचारी तिथे येतील. त्यानंतर असे बऱ्याच व्यक्ती काय आहेत?
सो या पद्धतीला आपण काय पाहिले, बोनस. ओके, 2 लेक्चरमध्ये आपण बोनस हा पॉईंट चेकआउट केलेला आहे. सो यापैकी बऱ्यापैकी क्वेश्चन तुम्हाला एक्झाममध्ये विचारले जाणार आहेत. ओके, थँक्यू.